आज मी केलेला आहे खवा केक. आता खवा केक म्हटलं तर तुम्हाला वाटेल भरपूर सारा खवा वापरावा लागेल, तर अजिबात नाही. फक्त 50 ग्रॅम खवा वापरून एवढा मोठा केक मी केलेला आहे. खवा वापरल्यामुळे केकची चव तर खूप छान आणि मस्त लागते. आणि विशेष म्हणजे कढईत बेक केलेला आहे तरी सुद्धा केक एकदम छान आणि मस्त बेक झालेला आहे. अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असा, आणि कलरही खूप छान आणि मस्त आलेला आहे. आता बऱ्याच वेळा कढईमध्ये केक बेक करत असताना बऱ्याच जणांचा केक छान असा फुगतो, पण थंड झाल्यानंतर खाली आतमध्ये बसतो किंवा खालून जळतो बुडाशी आणि वरतून कच्चा राहतो. या सर्व प्रश्नाची उत्तरे मी रेसिपीमध्ये सांगितलीच आहे, त्यासाठी रेसिपी प्लीज पूर्ण बघा. रेसिपी करायला नेहमीप्रमाणे अतिशय सोपी जावी म्हणून सर्व साहित्याचं माप मी वजनी आणि वाटी दोन्हीनेही सांगितलेच आहे. नमस्कार, मी उज्ज्वला. एक वाटी भरून मी रवा घेतला आणि दुसरी अर्धी वाटी भरून मी साखर घेतली. म्हणजे रव्याच्या निम्मी बरोबर साखर घ्यायची जर वाटीने माप घेत असाल तर. पण वजनाने घेत असाल तर 170 ग्रॅम रव्यासाठी 115 ग्रॅम साखर घ्यायची. आता एक मिक्सरचे भांडे घेते आणि त्यामध्ये जी अर्धी वाटी साखर घेतलेली म्हणजे 115 ग्रॅम ती ओतून घेते. छान चव येण्यासाठी 4-5 विलायच्या घालते. आता हे सर्व बारीक करून घेते. विलायची सुद्धा खूप छान बारीक झाली, त्यामुळे खूप सुंदर सुगंध येऊ लागला. एक वाटी भरून म्हणजे 170 ग्रॅम रवा घेतला आणि जाड बारीक कोणताही घ्या, कारण त्याला मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायचेच आहे. आता रवाऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ वापरू शकता किंवा मैदा वापरू शकता, किंवा रवा आणि मैदा किंवा रवा आणि गव्हाचे पीठ असे दोन्ही मिक्स करून घेऊ शकता. बरोबर अर्धी वाटी म्हणजे 115 ग्रॅम हे दही घेतलं आणि दही अति आंबट किंवा फ्रीज मधलं काढलेलं थंडगारने घ्यायचं. रूम टेम्परेचरवरचं घट्टसर छान असं घ्यायचं. आणि कोणतीच वस्तू फ्रीज मधली काढलेली थंडगार वापरायची नाही. पाव वाटी म्हणजेच बरोबर 60 ग्रॅम हे तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटरही घेऊ शकता, फक्त ते वितळून घ्या. तेल घेत असाल तर ते उग्र वास येणारे मोहरीचे वगैरे घ्यायचे नाही, शक्यतो सूर्यफूल किंवा सोयाबीनचेच घ्या. आता एकदा चमच्याने याला मिक्स करून घेते, म्हणजे आपल्याला यामध्ये दूध घालायला कळून जाईल. यामध्ये दही आणि तेल आपण घातलेलंच आहे, त्यामुळे बराचसा ओलसरपणा येतोच. पण बरंचसं घट्ट वाटू लागलं म्हणून मी अर्धी वाटी रूम टेम्परेचरवरच दूध घेतलं. त्यातलं पाव वाटी घातले आणि एकदाच दूध नाही घालायचे, कारण बॅटर जर पतले झाले तरी सुद्धा केक बेक व्हायला जड जातो. केक फुगतो आणि थंड झाल्यानंतर मधी बसून जातो, तो खाली बसून जातो. बॅटर पतले झाले तरी तसे होते. त्यामुळे दूध व्यवस्थितच थोडं थोडं करत घालायचं. पुन्हा किंचित थोडंसं घातलं. आता याला झाकण लावून फिरवून घेते. हे बघा, एकदम छान आणि मस्त हे झालेले. आता जरी थोडंसं पतलं वाटत असलं तरी यात रवा घातलेला आहे, त्यामुळं 5-6 मिनिटं याला भिजण्यासाठी ठेवावे लागेल. आणि 5-6 मिनिटांमध्ये छान असा रवा भिजून येतो आणि थोडंसं हे बॅटर घट्टसर होते. आता याला बाजूला ठेवून देऊ. एक चांगली जाड बुडाची मोठी अशी कढई घेतली. आता कढई नसेल अशी जाड बुडाची तर कुकर किंवा पातेलेही घेऊ शकता. आणि यामध्ये एक छोटीशी जाळी ठेवायची. जाळी फार उंच नाही घ्यायची. कढईच्या बुडापासून किंचित अर्धी कांडी अशी एवढी उंच पाहिजे फक्त, कारण कढईचं बुड गरम होऊन त्यानंतर केक टीन गरम व्हायला जास्त वेळ लागतो. आपण यावरती केक टीन ठेवतो तर छान असा बेक होण्यासाठी कढईच्या बुडापासून फक्त अर्धी कांडी किंवा एक कांडी उंच पाहिजे. केक टीन सुद्धा जास्त उंच नाही पाहिजे कढईमध्ये बेक करताना, कारण वरून आच लागत नाही. केक टीन खूप उंच घेऊन त्यामध्ये बरंच बॅटर ओतलं तर खालून केक जळतो आणि वरतून जो आहे तो कच्चाच राहतो. कढई प्रीहीट करायला ठेवून दिली. आता केक टीनला तेल लावून त्यामध्ये मी आज बटर पेपर वापरणार आहे. तुम्ही बटर पेपर ऐवजी गव्हाचे पीठ किंवा मैदा भुरभरून घेऊ शकता. मी केक टीनच्या तळाशी सुद्धा बदामचे थोडेसे काप घालून घेतले. आता तुम्हाला असे घालायचे असल्यास घाला, किंवा नसेल घालायचे तर स्किप करू शकता. बॅटर छान असं भिजलेलं आहे. आता ते बघू आणि मी दाखवते तुम्हाला. किंचित घट्टसर झालेले हे बॅटर बघू शकता. परफेक्ट असं हे बॅटर आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पतले नाही, आपल्याला पाहिजे तसेच अगदी. आता यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि महत्वाचे म्हणजे खवा घालायचा आहे. यामध्ये छोटा पोहे खाण्याचा अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा, कारण एक वाटी बरच रवा घेतलेला आहे. जास्त जर घेतला तर केक शिजत असताना टम्म फुगून येतो आणि त्यानंतर थंड झाल्यावर सुद्धा खाली बसतो, त्यामुळे एक एक आतमध्ये बसतो. आता याला झाकण लावून फक्त 10 ते 15 सेकंद फिरवते. हे बघा, छान असे बॅटर तयार झालेले आहे. आता यामध्ये महत्वाची गोष्ट घालायची ती म्हणजे खवा. फक्त 50 ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि किसून घेतला मी. किसून घेतल्यामुळे छान असा मिक्स करायला सोपा जातो तो. आणि मिक्सरमध्ये फिरवायचा नाही आपल्याला, फक्त या चमच्याने यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, त्यामुळे किसून घ्यायचा.
पूर्ण खवा यामध्ये मी घातला. आता 50 ग्रॅम ऐवजी तुम्ही 70 ग्रॅम किंवा 80 ग्रॅमही घालू शकता. आता मिक्सरचे झाकण लावून फिरवायचे नाही, तर फक्त चमच्याने मिक्स करून घेते. खूप छान आणि मस्त चव लागते या खव्याची. तयार झालेले बॅटर केक टीन मध्ये ओतून घेते आणि केक टीन अर्ध्या केक टीनच्या वरती भरायचा नाही. आता तुम्ही खूप उंच जर पातेले वगैरे घेतले तर त्याचा अगदी तळाशीच भरायचे. जास्त जर भरले तर वरतून कच्चे राहते आणि खालून दळायला सुरुवात होते. 2-3 आपटून घेतल्यामुळे त्यातले हवेचे बबल्स निघून जातात. डेकोरेशनसाठी वरतूनही बदाम घालते. आणि एकदा केक बेक करायला ठेवला की जवळपास 25 मिनिटं तरी केकचं झाकण उघडून बघायचं नाही बेक झालाय की नाही. कढई जर पतली असेल तर, चांगली जाड बुडायची असेल तर 30 ते 35 मिनिटानंतर चेक करू शकता. ही कढई तशी जाड बुडायची आहे, त्यामुळे मी 35 ते 40 मिनिटानंतरच बघणार आहे. बरोबर मधोमध ठेवायची. कढईच्या बुडाला कडांना अजिबात टेकू द्यायचं नाही याचं केक टीन. झाकण ठेवून दिले, वरतून पोळपाट ठेवून द्यायचा. झाकण वाकडे तिकडे होऊ नये म्हणून खलबत्ता ठेवला. मीडियम गॅसवर आता 40 मिनिटं बेक करू. 40 मिनिटांनंतर केक छान असा बेक झाला, पण मी कढईमध्ये केक बेक करायला ठेवला आणि त्यानंतर लगेच लाईट गेली, त्यामुळे बेक झाल्यानंतर 40 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवता आला नाही. त्यानंतर मी झाकण ठेवून दिलेले होते तसे जवळपास वरती 20-30 मिनिटं झाले झाकण ठेवून दिल्यानंतर. आता हे झाकण किंचित गरम आहे आणि बघा किती सुंदर आणि मस्त कलर आलेला. हा जो वरचा कलर आहे तो 40 मिनिटानंतर नव्हता आलेला, तर फक्त 20-25 मिनिटं तसेच झाकून ठेवल्यामुळे नंतर हा कलर आलेला आहे. केक छान असा बेक झालेला आहे. मी चेक केले होते, पण पुन्हा तुम्हाला दाखवते. आता तुम्ही सुद्धा असा कलर येण्यासाठी 40 मिनिटानंतर चेक करून घ्या आणि त्यानंतर असे झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं तसेच ठेवा. त्यानंतर कढईतून केक टीन खाली काढून घ्यायचा. आता थोडासा गरम आहे, थंड होऊ देऊ. आणि असं रुमाल वगैरे घालायचा. झाकण म्हणजे ताटाचे वगैरे नाही ठेवायचे, त्यामुळे पाणी सुटू शकते. केक टीन अगदी थंड झाला हातात धरण्याजोगा की त्यानंतर याच्या कडा मोकळ्या करून घेऊ. यावर परात उलटी करून ठेवते आणि केक टीन मधून केक काढून घेते. आता बटर पेपर वापरलेला आहे, त्यामुळे इझिली केक निघून येतो. पण बटर पेपर नसेल तर थोडासा 2-3 चापटा त्याला वरतून मारावा लागतं, त्यामुळे केक निघून येतो. छान बेक झालेला असला तर मस्त निघून येतो केक. मी बटर पेपर काढून घेतला. खूप छान आणि मस्त केक बेक झालेला आहे. केक टीन तर स्वच्छच राहणार, कारण बटर पेपर वापरलेला होता त्यामुळे. एरवी स्वच्छच राहतो गव्हाचे पीठ वगैरे वापरले तरी. बघा किती सुंदर आणि मस्त बेक झालेले. वरतून थोडासा फेंट कलर असतो कढईत बेक केला आणि खालून थोडासा डार्क असतो. दोन्हीकडून सारखा येत नाही ओव्हन सारखा. ओव्हन मध्ये बेक करत असाल तर 35 मिनिटं 180 डिग्री सेल्सिअसवर बेक करून घ्यायचं. आता मी हा कट करून घेते. तुम्ही हव्या त्या आकारात कट करू शकता. मी आज चौकोनी करते आणि थोडेसे ब्रेड सारखे स्लाइजही कट करून घेणार आहे. चवीला तर खूप छान आणि मस्त लागतो. आणि आतमध्ये बघा किती सुंदर आणि मस्त अशी जाळी पडलेली आहे. आणि थोडे थोडे ते स्पॉट दिसू लागले, ते आपण त्यामध्ये जो खवा वापरलेला आहे त्याचा आहे. खूप छान आणि मस्त केक बेक झालेला आहे. अगदी चवीला तर खूप छान लागतो. एक वेळा नक्की करून बघा असा खवा घातलेला केक. आणि खूप सारा खवाईने वापरलेला आहे. गाजराच्या हलव्यासाठी आणला तर त्यातला थोडासा म्हणजे फक्त 50 ग्रॅम खव्यामध्ये एवढा मोठा केक केलेला आहे. त्यामुळे करून बघायला काहीच हरकत नाही. अगदी सोपं आहे. रेसिपी करते वेळेस जर काही अडचण आली तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी शक्य तेवढ्या लवकर त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. खूप सोपा केक आहे. मी अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलाय. तरी अडचण आली तर नक्कीच कमेंट करू शकता. आणि एक वेळा ट्राय करायला काहीच हरकत नाही. रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.